ई.झेड खोब्रागडे आपल्यासोबत आहेत. ई.झेड खोब्रागडे हे सनदी अधिकारी आहेत, निवृत्त, नागपुरातून आत्ता आपल्याशी बोलत आहेत. राज्यघटनेचं प्रिॲम्बल जे आहे, प्रस्तावना जी आहे, त्याला चाल लावून ती लोकप्रिय करण्याचा प्रयोग त्यांनी त्या काळामध्ये सगळीकडे केला होता आणि संविधानाच्या अनुषंगाने ई.झेड खोब्रागडे बऱ्यापैकी काम करत असतात. मला सांगा ई.झेड खोब्रागडे, कायदे किंवा काय हा फार वरवरचा मुद्दा आहे, पण राज्यघटनेचा जो गाभा आहे, जी प्रिॲम्बल आहे किंवा जे एक स्वरूप आहे राज्यघटनेचं, राज्यघटनेकडे तुम्ही कसं बघता आणि खरोखरच ही राज्यघटना अतिशय महत्त्वाची असं तुम्हाला का वाटतं? राज्यघटनेने सर्वांना समोर पुढे जाण्याची, स्वतःचा विकास करण्याची आणि व्यक्ती स्वातंत्र्य, समानता आणि त्यामुळे देश मजबूत करण्याची एक त्याला ताकद राज्यघटनेने दिलेली आहे. आणि प्रिॲम्बल आपण जर अतिशय बारकाईने जर वाचलं तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे प्रिॲम्बल हे ध्येय आणि उद्दिष्ट आहे, म्हणजे देश कसा घडवायचा आणि माणसाचे हक्क आणि माणसाचा विकास. आणि म्हणून प्रिॲम्बलला आपण हा मानवी हक्काचा जाहीरनामासुद्धा म्हणतो. अनेक गोष्टी माणसाला सन्मानपूर्वक जगण्यासाठी प्रिॲम्बल आणि संविधान हा गाभा जो आहे की ते प्रिॲम्बल वाचल्यानंतर नेमकं संविधानात काय आहे आपल्याला लक्षात येतं. प्रश्न असा आहे की संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या लोकांनी स्वतःला अर्पण केलं. ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे. आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आलं. आणि आपण संविधान दिवस आपण किती वर्षानंतर साजरा करायला लागतो? हा संविधान दिवस साजरा करायला आपल्याला 55-60 वर्ष लागले. आणि मला सांगताना आनंद होईल की मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ असताना पहिल्यांदा संविधानाचं प्रिॲम्बल शाळेतून वाचण्याचा उपक्रम सुरू केला. हा बिना पैशाचा कार्यक्रम आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांवर बालवयामध्ये जर आपण त्याच्यावर संविधानाचा संस्कार करणे, आता संविधानाचा संस्कार करायचं म्हणजे काय आहे? स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समानता, ह्या गोष्टीचे हे शब्द जर त्याच्यावर कानावर जर पडले विद्यार्थ्यांच्या, तर कदाचित त्या विद्यार्थ्यांना हळूहळू पुढच्या शिक्षणामध्ये कळायला लागेल की हे देशाचं संविधान आहे, मला समानतेचा हक्क देतो, मला शिक्षणाची संधी देतो, माणूस म्हणून मला विचार करण्याचं स्वातंत्र्य देतो, मला बोलण्याचं स्वातंत्र्य देतो, मला कुठेही जाऊन राहण्याचं स्वातंत्र्य देतो, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देतो. आणि हे संविधान मला मोठं होतं, मला माझ्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची संधी देतं आणि मला व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा कायम राहील, अशा पद्धतीचे हक्क या संविधानाने दिलेले आहेत. आणि म्हणून हे माझं संविधान आहे, या देशाचं संविधान आहे, हे संस्कार आपल्याला करावं लागणार. हे दुर्दैवाने संस्कार संविधान अंमलात आल्यापासून झालेला नाही. आता आम्ही जेव्हा शाळेतून संविधान वाचायला सुरुवात केली तर काय सोपा उपक्रम केला, भिंतीवर लिहिणे आणि परिपाठाच्या वेळेस, प्रार्थनेच्या वेळेस संविधानाचं प्रिॲम्बल म्हणणे. आणि नंतर हा आम्ही शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 2008ला संविधान दिवस साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने आदेश केला. पुरोगामी महाराष्ट्राला सुद्धा संविधान दिवस साजरा करायला 55-58 वर्ष लागले. अगदी अगदी बरोबर आहे. ई.झेड खोब्रागडे, संविधान दिन साजरा करणं हा वेगळा मुद्दा आहे, पण त्याचा इसेन्स समजणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला सांगा सुनील कदम, एकूण समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे दोन शब्द प्रस्तावनेमध्ये आहेत राज्यघटनेच्या. खरं म्हणजे मला दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक म्हणजे आता एकूण सगळी भांडवली कॉर्पोरेट व्यवस्था आपण मान्य केलेली असताना समाजवादी या विशेषणाला कितपत अर्थ आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे एकीकडे धर्मनिरपेक्षता आपण मान्य केलेली आहे, तरीही धर्माच्या, जातीच्या नावानं वोट बँक तयार होते. या दोन्हीला आत्ता काय रिलेव्हन्स आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? मुळात सेक्युलर आणि हे जे दोन शब्द तुम्ही म्हणालात हे मूळचे नाही आहेत. ते 1974 साली इंदिरा गांधीने ते 42nd अमेंडमेंट जे आहे त्या अमेंडमेंटमध्ये हे दोन शब्द घातलेले होते. ते त्यापूर्वी ते म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये, ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या ह्याच्यामध्ये हे दोन्ही शब्द नव्हते. सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक असंच हे होतं. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो होता त्याचं मग त्याचं रेलिव्हन्स खरं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर म्हणजे एकूण सगळे तुम्ही जर कलम आणि या सगळ्या हे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठंही असं डॉगमॅटिक
डॉगमॅटिक असं काही आढळेल असं मला वाटत नाही की समाजवादावरच आहे किंवा इतर कुठल्या आणखी आयडिओलॉजीवर बेस्ड आहे असं कुठेच नाही. किंबहुना शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जो पहिला जाहीरनामा आहे जो डॉक्टर आंबेडकरांनी हे केला होता त्याच्यामध्ये तर त्यांनी असं म्हटलं होतं की द पॅटर्न जो कुठला पॅटर्न असेल तो असा डॉगमॅटिक असता कामा नये. तो येणाऱ्या प्रत्येक जो जनरेशन आहे म्हणजे जेफरसनचं वाक्य त्यांनी वापरलं होतं की प्रत्येक 10 वर्षांना नवीन जनरेशन तयार होतं आणि एव्हरी न्यू जनरेशन इज अ नेशन बाय इटसेल्फ. त्यामुळे तो विचार बदलत जातो आणि या कॉन्स्टिट्यूशनमधला या घटनेमधला एक महत्त्वाची गोष्ट आहे की डायनॅमिक आहे. ते फार रिजिड नाही, ते फ्लेक्सिबल आहे, परंतु एवढंही फ्लेक्सिबल नाही ते कुणी उठून काही बदल करू शकतो आणि एवढं रिजिड नाही की त्याला अजिबात बदलता येणार नाही. सो येणारा जो काळ आहे आपण गेल्या 65 वर्षामध्ये जर पाहिलं तर बरेच स्थित्यांतर झाली आहेत. म्हणजे आर्थिक स्थित्यांतर म्हणजे आर्थिक याच्यामध्ये फरक पडला, इवन सोशल आणि पॉलिटिकल तिन्ही याच्यामध्ये जो फरक पडत गेला, जो प्रगती होत गेली किंवा अधोगती काही ठिकाणी झाली, हे जे काही झालं ते प्रत्येक गोष्ट इनकॉर्पोरेट करून त्या गोष्टी सगळ्या इनकॉर्पोरेट करून पुढं घेऊन जाण्याचं जी ताकद या घटनेमध्ये आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, हे अद्वितीय आहे. दिस इज आणि दॅट्स द रिझन आय कॉल इट व्हेरी डायनॅमिक. म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशन अतिशय डायनॅमिक आहे. डायनॅमिक आहे राज्यघटना. तुम्ही हरी नरके, तुम्ही मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहात. मला एक सांगा की मला दोन खरं म्हणजे या सगळ्या राज्यघटनेच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे. पहिला एक तर असा आहे की एकीकडे आपण असं म्हणतो आहोत की सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना राज्यघटना करते. हे जर खरं असेल तर या देशातल्या निर्भया असुरक्षित का असतात? हे खरं असेल तर या देशामध्ये जवखेडा, खर्डा, सोनई, खैरलांजी अशा प्रकारच्या घटना का घडतात? असं असेल तर या देशामध्ये अद्यापही हिंदू मुस्लिम किंवा काय याच्या संदर्भामध्ये एक वैराची किंवा वैमनस्याची जी काही भावना दिसते ती का आहे? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे मग की या देशामध्ये जर सामाजिक न्यायाचं तत्त्व असेल तर मग आरक्षणासारख्या प्रश्नाचं राजकारण का होतं? या दोन्हीबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या राज्यघटनेबद्दल आता सुनील कदम म्हणाले ते खरं आहे की या राज्यघटनेमध्ये लवचिकता एका बाजूला आहे आणि त्याचबरोबर राज्यघटनेने दिलेली जी काही मूलभूत पायाभूत तत्त्वं आहेत ती भक्कमपणानं पण उभी आहेत. त्याच संदर्भामध्ये एक गोष्ट मुद्दाम पहिल्यांदा नमूद करतो की आपल्या राज्यघटनेमध्ये आत्तापर्यंत 125च्या आसपास दुरुस्त्या आपण केल्या, पण त्या दुरुस्त्या करताना एक मर्यादा आपल्यावर कायम असते की आपण दुरुस्ती जी करू शकतो ती दुरुस्ती करत असताना जी पायाभूत चौकट आहे, संविधानाचं जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला आपल्याला हात लावता येत नाही, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. त्याला पोषक, पूरक आणि काळानुरूप अशा प्रकारचे बदल करण्याची मात्र आपल्याला त्याच्यात सोय आहे. झालं आहे असं की आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जेव्हा एका बाजूला धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलं आहे तेव्हा सामान्यपणे चर्चेमध्ये लोकांचा असा समज झाला आहे की हिंदू मुस्लिम समतोल साधण्यासाठी जणू काही फक्त आपण धर्मनिरपेक्षता आणली आहे. हे खरं नाही. मुस्लिम आणि हिंदू हा एक मुद्दा जरी या विषयाला असला तरी खरा मुद्दा जो आहे तो असा आहे की इथे जे धार्मिक कायदे होते त्या कायद्यांनी स्त्रियांना सती जाणं असेल, पुनर्विवाहाला बंदी असेल, बालविवाहासारख्या प्रथा असतील, अनेक प्रकारची बंधनं घातलेली होती. आणि दुसरीकडे आपला समाज मुळात वर्णव्यवस्थेवर आधारलेला समाज, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र मानला गेलेला दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचा समूह. त्यामुळे या सगळ्या समूहांच्यासाठी जातीचे कायदे होते, परंपरा होत्या, रूढी होत्या, त्याच्यामध्ये हे समाज बांधले गेलेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं तर इन इंडिया देअर इज एव्हरी कास्ट इज अ इंडिपेंडंट नेशन. प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र. या अर्थाने या देशामध्ये हजारो राष्ट्र होती. पीपल ऑफ इंडियाने केलेल्या सर्व्हेमध्ये 4635 जाती भारतामध्ये आज असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्यावरनं आपल्या देशामध्ये कमीत कमी 4635 राष्ट्र होती. त्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न संविधानामध्ये पहिल्यांदा केला गेला आणि मग भारताची राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना जरी पुढे आली तरीसुद्धा आजही मनाने कुठेतरी आपण जुन्या काळात वावरत असतो, धार्मिक कायद्यांच्या जातीच्या परिभाषेमध्ये वावरत असतो आणि राज्यघटनेचं आधुनिक असं जे मानस आहे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. या पार्श्वभूमीवर मला एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की या राज्यघटनेने आपल्याला अनेक प्रागतिक गोष्टी दिल्या. स्त्री पुरुष समता दिली, जाती निर्मूलनाच्या दिशेने जाण्याचा एक मोठाच्या मोठा कार्यक्रम आपल्याला दिला. हे जरी खरं असलं तरीसुद्धा आजही लोकशाहीमध्ये समानता आली, प्रत्येकाला मतदार म्हणून एक समान स्थान मिळालं, माणूस म्हणून समान स्थान मिळालं. हे ज्यांना मान्य नाही आणि जे पूर्वीच्या वर्णव्यवस्थेवर आधारलेला समाज पाहत आहेत, पुरुष वर्चस्वावर आधारलेला समाज पाहत आहेत, पुरुषी सत्ताक समाज पाहत आहेत, त्याच्यामधल्या संघर्षातनं मला असं वाटतं की इथली निर्भया असुरक्षित असते, इथला दलित, आदिवासी, भटकाविमुक्त माणूस हा असुरक्षित असतो, वंचित आणि शोषित माणूस असुरक्षित असतो. हा यातनं आलेल्या संघर्षातनं मला असं वाटतं की हा आपल्यासमोर असलेला पेच आहे.
डॉक्टर प्रताप साळुंखे, तुम्ही सगळी चर्चा ऐकत आहात. आपली राज्यघटना फार उदात्त, महन मधुर, महन मंगल आहे असं आपण सगळे म्हणत असतो. मग एवढी थोर राज्यघटना असेल तर वारंवार दुरुस्त्या करण्याची वेळ काय येते? संजयजी, खरं तर हा एक गैरसमज आहे की कुठलाही कायदा हा चांगला आहे किंवा नाही याच्यासाठी त्याच्यामध्ये बदल न होणं हा निकष मानणं. खरं तर त्याच्यामध्ये किती बदल होत आहेत याच्यावरती तो कायदा किती चांगला किंवा किती लवचिक किंवा कमी लवचिक असं ठरवता कामा नये. खरं तर उलट मला दुसऱ्या बाजूनं त्याच्याकडे पाहावंसं वाटतं की आपल्याला आपल्या एकूण जगण्यामध्ये आणि देशाच्या सुद्धा एकूण सर्व व्यवस्थेमध्ये जोपर्यंत ती गोष्ट संविधानामध्ये आम्हाला मान्यता दिलेली नाही आहे तोपर्यंत आपल्याला ती करता येत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या दुरुस्त्या या सगळ्यांकडे मी खूप सकारात्मक रीतीनं पाहतो, कारण आपला त्या संविधानावरती नितांत असा विश्वास आहे. आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक बदल आपल्याला घडणं अपेक्षित आहे ते संविधानाच्या माध्यमातून घडणं हे खूप गरजेचं आहे. कारण पूर्वी राजांचे कायदे होते, आता कायद्याचं राज्य आहे. हेही याच्यामध्ये समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की लवचिकता आणि त्याच्यामध्ये ज्या बाबीचा मगाशी उल्लेख झाला ही गोष्ट बरोबर आहे की आपल्याला लवचिकता ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेली आहे. पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक विधान मला फार महत्त्वाचं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटमध्ये, संविधान सभेमध्ये असं म्हणाले होते की या संविधानामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे 2/3 लोक संसदेमधले हे तुमच्या मताचे तुम्हाला बनवावे लागतील. जर 2/3 लोकांना तुम्ही काय म्हणताय हे जर मान्य असेल तर आपोआपच त्या प्रकारची घटना दुरुस्ती ही तुम्ही करू शकता. आणि जर 2/3 लोक तुम्हाला मिळत नसतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही मत मांडताय त्याला तसा लोकांच्याकडून प्रतिसाद मिळत नाहीये. कारण संसद ही लोकांचं प्रतिनिधित्व करणारी अशी गोष्ट आहे. आणि तिसरा एक छोटा मुद्दा असा आहे की अनेक घटना दुरुस्त्या, विशेषतः इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झालेल्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत याला अनेक अंगांनी त्याच्यावरती हल्लाबोल हा केला जातो. अनेक अर्थानं त्याच्यावर टीका होते. एका मर्यादित अर्थानं ती खरी सुद्धा आहे, कारण अनेक अशा प्रकारच्या घटना दुरुस्त्या या इंदिरा गांधींच्या स्वतःचं जे एक स्थान आहे राजकारणातलं त्यावेळी थोडं डळमळीत झालेलं ते वाचवण्यासाठी झालेल्या होत्या. हे खूप स्पष्ट पद्धतीनं आज अभ्यासाच्या रूपानं आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळं एकूणच राज्यघटना ही जरी खूप आपण आदर्शवत मानत असलो तरी दुसऱ्या बाजूला हेही मान्य करायला हवं की राज्यघटना बदलण्याचा जो एक अधिकार आहे किंवा त्याच्यात दुरुस्ती करण्याचा जो काही एक अधिकार आहे 368व्या कलमानुसार हा आपण आपल्या लोकप्रतिनिधींनाच दिलेला आहे. आणि त्यामुळं एका बाजूनं राज्यघटना ही पॉलिटिकल डॉक्युमेंट सुद्धा होतच असते. ती जशी ऑर्गॅनिक डॉक्युमेंट तशी ती पॉलिटिकल डॉक्युमेंट सुद्धा आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जर त्या एकूण राजकीय प्रवाहांनुसार जर काही बदल करावे लागले किंवा ते जर बदल होत असतील तर आपण जी काही निवड केलेली लोकांनी त्या निवडीचं प्रतिबिंब हे एकूण राज्यघटनेच्या दुरुस्त्यांमधून सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. फारच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही इंदिरा गांधींचा उल्लेख केला. आणीबाणीचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे. जर राज्यघटना वाकवून आणीबाणी लादणं शक्य असेल तर याच प्रकारे दुरुपयोग करून हुकुमशाही उद्या येऊ शकते का, या सगळ्या विषयांवर आपण बोलत राहणार आहोतच. पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक.